नमस्कार. मी निघालोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन करायला. ठाणे स्थानकावरून रात्री 12 वाजता मी नाशिक जाणारी एक्सप्रेस पकडली. रात्री सुमारे 3:30 वाजेपर्यंत मी नाशिक स्थानकावर पोहोचलो. तिथून नाशिक बस स्थानकावर सकाळी 4 वाजताची त्र्यंबकेश्वरला जाणारी ST बस पकडून मी त्र्यंबकेश्वरला पोहोचलो. मंदिराच्या बाहेर खूप मोठी रांग होती. सकाळी 5:30 वाजता मंदिर हे दर्शनासाठी उघडले जाते. हळूहळू रांगेत चालत ओम नमः शिवायचा जप करत त्रिमुखी ज्योतिर्लिंगाचे दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झाले. पौराणिक संदर्भानुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांचे इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषीचा आश्रम होता. गौहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपस्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषीच्या विनंतीवरून महादेव येथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभाला दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविकता रचना इतर 11 ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराचे 3 कपार आहेत, ज्यात त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो. या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे.